तू तुमची मँगो आईस्क्रीम देशील तेव्हाच मी माझी ऑरेंज आईस्क्रीम तुम्हाला देईन, एक छोटीशी मुलगी अत्यंत निरागसपणे म्हणाली. ही घे, दोन्ही तूच खा. मुलग्याने आपली आईस्क्रीमही पुढे केली. ती मुलगी खळखळून हसली आणि त्याचीही आईस्क्रीम उचलून घेतली. आर्यन, तू मला तुम्ही का म्हणतोस? माझ्यासारखं तू का नाही? ती आईस्क्रीम खात म्हणाली. कारण मम्मा म्हणतात की मुलींना आदराने बोलवावं लागतं. तो मान खाली घालून म्हणाला. इतक्यातच मिळतो का रे आदर? मुलीने डोळे फिरवत विचारलं. थोडा तरी मिळत असावा, पण मला काय माहीत. मुलगा थोडा संकोचला. त्याला काय कळायचं होतं? मुलगी त्याच्याकडे पाहून परत हसली. तिच्याकडे निरागसपणे पाहत राहणं हे आर्यनचं रोजचंच काम होतं. अरे हो, ओळख करून देते. या मुलीचं नाव आहे इशिका, आर्यनची सगळ्यात जवळची मैत्रीण. तिच्या नावासारखीच ती खूप सुंदर. गोल चेहरा, मोठमोठे डोळे, छोटीशी नाक आणि मोत्यासारखे सुंदर दात. हसली की आणखीनच गोड दिसायची. खांद्यापर्यंत पोचणारे केस आणि छोटीशी फ्रॉक घातलेली. आर्यनच्या एका हाकेवरती त्याच्यासोबत यायची. तिला आईस्क्रीम खूप आवडायचं, इतकं की ती नेहमी आर्यनचं पण खायची आणि आता त्यालाही त्याची सवय झाली होती. आर्यन इशिकाचा क्राईम पार्टनर. दोघात अतूट मैत्री होती. दोघंही साधारण 10-12 वर्षांचे असावेत. आर्यन, इशिका. घरातून विचारल्याशिवाय बाहेर कसे आलात? आर्यनच्या आईचा आवाज आला. ती आर्यनजवळ आली आणि पाहिलं की तो जूनच्या झळाळत्या उन्हात उघड्या पायांनी उभा होता, कारण त्याने आपली चप्पल इशिकाला दिली होती. कुल्फीवाल्याचा आवाज ऐकून ती घाईघाई चप्पल न घालता बाहेर आली होती. आर्यन बाळा, पाय भाजत नाहीत का तुझे? त्याच्या आईने त्याला सावलीत उभं करत विचारलं. मम्मा, इशिका चप्पल न घालता आली होती ना, म्हणून तिला दिली. तिचे पाय भाजले असते. आर्यन आपले पाय लपवत म्हणाला. श्श, स्वतःचं काही भानच नाही आला. आणि हे बघा. ताई, आर्यनच्या मम्मीने इशिकाच्या आईला आवाज दिला. काय झालं? ती धावतच बाहेर आली. हे बघा, दोघं दुपारी उन्हात कुल्फी खायला पळाले, आर्यनच्या मम्मीने सांगितलं. तेव्हा इशिकाची आई तिला पटकन घेऊन आत गेली आणि आर्यनलाही त्याची आई खेचत घेऊन निघाली. आर्यन मागे वळून तिला जाताना पाहत राहिला, हसत. आर्यन आणि इशिका दोघं लहानपणापासून एकत्र होते. सोबत खेळले, सोबतच मोठे झाले. त्यांच्या कुटुंबातही घट्ट मैत्री होती. इतकं की घरच्यांनी अगदी ठरवूनच ठेवलं होतं की जर हे दोघं मोठेपणीही एकमेकांशी जुळून राहिले तर यांचं लग्न लावून देऊ. आणि मग त्यांच्यात अंतरही फक्त 1 वर्षाचंच होतं. इशिका ही एकदम खोडकर आणि बेफिकीर मुलगी होती, संपूर्ण जगापासून अलिप्त, तिच्या दुनियेत रमलेली. तर आर्यन मात्र लहानपणापासून समजूतदार आणि शांत स्वभावाचा. मुलांसारखे हट्ट, खोड्या त्याच्यात नव्हत्याच. त्याच्या चेहऱ्यावर निरागसता होती आणि इशिकाच्या चेहऱ्यावर लपवलेलं लाडिकपण. दोघं एकाच शाळेत शिकायचे. आधी आर्यन 1 वर्ग वर होता, पण 9वीत आल्यावर नक्की काय झालं कुणास ठाऊक, त्याने सगळे पेपर रिकामे सोडले आणि एका वर्गात थांबला. आता इशिका आणि तो एकाच वर्गात होते. त्यांचं घर इशिकाच्या समोरच होतं. अशा कच्च्या वयात त्याच्या नाजूक मनात काही पक्के भाव निर्माण झाले होते. तो इशिकाला नेहमी सुरक्षित ठेवू इच्छायचा. हीच ती कारणं होती ज्यामुळे आर्यन एका वर्गात डिटेन झाला, फक्त तिच्यासोबत राहता यावं म्हणून. तर दुसरीकडे इशिका त्याच्या भावना अजून समजूनच घेत नव्हती, कारण ही तर बालवयाची गोष्ट होती ना. पण जसं जसं ते मोठे होऊ लागले तसं तसं त्यांच्यात काही बदल घडायला लागले, काही शारीरिक, काही मानसिक. इशिका आता 13 वर्षांची झाली होती आणि आर्यन 15 वर्षांचा. बालपणापर्यंत आर्यनची साथ तिला सहज पेलवायची, पण जसं किशोरावस्थेत पाऊल ठेवलं तसं इशिकाला अधिक मोकळं राहायचं होतं. ती आर्यनला आपला चांगला मित्र मानायची, पण त्याहून काही अधिक नाही. पण आर्यन मात्र तिला फक्त मैत्रीण न मानता तिच्यावर जास्तच प्रेम करू लागला होता. वेळ सरकत गेला. आता ते दोघं 10वी वर्गात आले होते. एका दिवशी मॅथ्सच्या मॅडमनी असाइनमेंट तपासणार असल्याचं सांगितलं. आर्यनने आपले असाइनमेंटचे काम पूर्ण करून आणले होते. तो अभ्यासात खूप हुशार होता, तर इशिकाला अभ्यासात फारसा रस नसायचा. तिला आळस यायचा आणि म्हणूनच तिने ती असाइनमेंट केलीच नव्हती. जसं क्लास मॉनिटरने येऊन सांगितलं की मॅथ्स टीचर येणार आहेत, तसं सगळे एकमेकांच्या फाईल्स पाहून आपल्या बरोबर आहे का ते तपासायला लागले. आर्यन मात्र निर्धास्त होता. तो क्लासच्या शेवटच्या बेंचवर बसायचा, फक्त पुढे बसलेल्या इशिकावर नजर ठेवता यावी म्हणून. त्याची नजर जसं इशिकावर पडली, तो लगेच तिच्याजवळ गेला. काय झालं? ठीक आहेस ना तू? तिचा उतरलेला चेहरा पाहून आर्यननं विचारलं. आर्यन, मी ती असाइनमेंट केलीच नाही यार.
इशिकाने उदासीने सांगितलं. काय? मॅमने एका आठवड्यापूर्वीच दिली होती. लक्ष कुठे होतं तुझं? आर्यनने तिला थोडं झापलं. झालं ना यार, आता लेक्चर नको देऊ, इशिका वैतागून म्हणाली. तो काही बोलणार इतक्यात गुड मॉर्निंग मॅम, सगळे विद्यार्थी एकदम ओरडले. मॅथ्स टीचर क्लासमध्ये येऊन पोहोचल्या होत्या. इशिकाच्या चेहऱ्यावरचं रक्तच निघून गेलं होतं, कारण मॅम फार कडक स्वभावाच्या होत्या. आर्यनही पटकन आपल्या जागेवर जाऊन बसला. मी सगळ्यांची नावं घेऊन वेळ वाया घालवणार नाही. ज्यांनी असाइनमेंट पूर्ण केली आहे त्यांनी पुढच्या बेंचवर आपली फाईल ठेवावी आणि ज्यांनी नाही केली त्यांनी पुढे रांग लावावी, मॅम छडी फिरवत खड्या आवाजात म्हणाल्या. सगळे विद्यार्थी घाबरून गेले. एका मागोमाग एक सगळ्यांनी फाईल पुढे ठेवली. कोणीही असा नव्हता ज्याने काम केलं नसेल. मॅमच्या धास्तीने सगळ्यांनी आपली जबाबदारी पार पाडली होती. आता इशिकाचा धसकाच भरला होता, कारण ती एकटीच अशी होती जिने काहीच केलं नव्हतं आणि तीच पहिली शिकार होणार होती. तिचे थरथरते पाय उठायला सज्ज होते. तेवढ्यात मागच्या बेंचवरून आर्यन पुढे आला. त्याने मागून फाईल पाठीमागे लपवत आणली आणि ती फाईल फुर्तीने इशिकाच्या मांडीवर ठेवली आणि स्वतः मॅडमसमोर जाऊन उभा राहिला. सगळे विद्यार्थी त्याच्याकडे पाहायला लागले. मॅमही अचंबित झाल्या, कारण आर्यन शिस्तप्रिय विद्यार्थी होता. त्याच्याकडून कोणीही असा काही अपेक्षा केली नव्हती. तू असाइनमेंट केली नाहीस आर्यन, मॅम जोरात म्हणाल्या. सगळ्या वर्गात एकदम शांतता पसरली होती. सॉरी मॅम, मी विसरलो होतो. आर्यनच्या तोंडातून जे काही आलं ते त्याने बोलून टाकलं. विसरलास? असं कसं? आठवड्यापूर्वी दिलेलं काम विसरतोस? बाकी सगळ्या मुलांनी विसरलं नाही ना? मॅडम जोरात ओरडल्या. आर्यन शांत उभा होता. मॅडमला ही गोष्ट पचली नाही आणि त्यांनी रागाच्या भरात त्याला छडीने मारायला सुरुवात केली. आर्यन डोळे बंद करून मार सहन करत होता आणि इशिका त्याच्याकडे पाहत आपला चेहरा खाली घालून बसली होती. हे सगळं तिच्यामुळेच तर झालं होतं. तिच्या मनात खूप अपराधी भावना होती. मॅडमने तिथेच थांबून न राहता आर्यनला प्रिन्सिपलकडेही घेऊन गेल्या. तिथे आर्यनने लवकरात लवकर असाइनमेंट पूर्ण करायचं वचन दिलं. तेव्हा प्रिन्सिपलने त्याच्या सोज्वळ वागणुकीमुळे त्याला 2 दिवसांचा वेळ दिला आणि सोडलं. जेव्हा तो पुन्हा वर्गात आला तेव्हा इशिका काहीतरी बोलणार होती. पण आर्यन न बोलता आपल्या बेंचकडे निघून गेला. ही तर आत्ता झालेली गोष्ट होती. आर्यन तर नेहमीपासूनच इशिकाचं रक्षण करत आला होता. ती जाणूनही नसे ते. शाळेच्या युनिफॉर्म चेकिंगच्या वेळी जर कोणी टाय न घातलेली आढळली तर शिक्षक त्यांना मारत. तेव्हा आर्यन आपली टाय काढून इशिकाला देत असे आणि स्वतःच्या वाट्याचा मार सहन करत असे. शू चेकिंगच्या वेळी जर इशिकाचे बूट खराब असले तर तो आपले बूटही मुद्दाम खराब करून घालत असे आणि तिच्यासोबत तोही शिक्षा भोगत असे. फक्त इतकंच की इशिकाला असं कधीही वाटू नये की फक्त तिच्यावरच ओरड झाली. या छोट्या छोट्या गोष्टी आता आर्यनच्या स्वभावाचाच भाग बनल्या होत्या. इशिकाला त्रास होताना तो पाहू शकत नसे, भलेही यासाठी त्याला कितीही त्रास सहन करावा लागो. तो एक क्लास मागे असताना देखील इशिका तशीच होती, बिनधास्त आणि अभ्यासापासून थोडी दूर. रोज कुठल्या ना कुठल्या शिक्षकांकडून तिची झाडाझडती होत असे. तेव्हा आर्यन अजून लहान होता, त्याला फारसं कळत नव्हतं. पण जेव्हा इशिका 7वीत होती आणि तो 8वीत, तेव्हापासून त्याच्या भावना बदलू लागल्या. इशिकाची शिक्षा, तिचा उतरलेला चेहरा, हे सगळं पाहून आर्यन अस्वस्थ होऊ लागला. कळस तर तेव्हा झाला जेव्हा इशिकाच्या वर्गातील एका मुलाने तिच्याकडे थोडं जास्त लक्ष द्यायला सुरुवात केली. तेव्हा आर्यनचं रक्त उकळलं आणि त्याने स्वतःला फेल करून घेतलं. आता तो कायम इशिकाच्या शेजारीच असायचा, तिची ढाल बनून. आज जे झालं ते या गोष्टीचा पुरावा होतं की आर्यनची मैत्री आता त्याच्यापुरती नव्हती राहिली होती. त्या दिवशी संध्याकाळी सुट्टीपर्यंत त्यांच्यात काही बोलणं झालं नाही. शाळेची शेवटची घंटा वाजताच इशिका आर्यनकडे आली, त्याची बॅग पॅक करायला, कारण त्याच्या हातावर छडीने झालेल्या माराने जखमा झाल्या होत्या. मी करतो, तू जा, आर्यनने तिच्याकडून बॅग घेत उत्तर दिलं. सॉरी ना यार, आणि कुठं जाऊ, एकटं तुझ्या विना? इशिकाने निरागसपणे कान धरत म्हटलं. तिचं हे बोलणं ऐकून आर्यन तिच्याकडे पाहतच राहिला. संपूर्ण शाळेत एक तीच होती जी आर्यनला युनिफॉर्ममध्ये इतकी गोड वाटायची. बॉबी कट केलेले केस, समोरच्या 2 खुल्या वेण्या वाऱ्यात हलत होत्या आणि ती आपल्या मोठमोठ्या डोळ्यांनी डोळे मिचकावत होती. आर्यन तिच्याकडे पाहूनच अगदी वितळून जायचा आणि इशिका त्या भावनेचा पूर्ण उपयोग करून घ्यायची. तिने त्याची बॅग पॅक केली, ती त्याच्या खांद्यावर लटकवली आणि त्याचा हात धरून चालायला लागली. तिच्यासाठी ही एक सहज गोष्ट होती, पण आर्यन तिच्या त्या एका स्पर्शाने वितळत चालला होता. तो लाजत, गोंधळत तिच्यासोबत चालला होता
ते घरी पोहोचले तेव्हा इशिका त्याला सोडायला आली होती, कारण त्याच्यामुळेच तर हे सगळं झालं होतं. त्याची आई त्याची मारलेली अवस्था पाहून काळजीतूनच त्याचं तोंड चाटायला लागली, कारण आर्यन कधीच वाईट मुलांमध्ये नव्हता. इशिकाने काहीतरी स्पष्ट करायचा प्रयत्न केला, पण आर्यनने तिच्या वाट्याची शिक्षा स्वतःच स्वीकारली. तो म्हणाला, फाईल कुठेतरी पडली होती. मॅडम मान्य करत नव्हत्या, म्हणून मी सांगितलं की मी कामच केलं नव्हतं. इशिका त्याच्याकडे पाहतच राहिली. आणि फक्त तीच नाही, आर्यनची मोठी बहीण देखील, कारण तिने स्वतः आर्यनला दिवसरात्र एक करताना पाहिलं होतं असाइनमेंट पूर्ण करण्यासाठी. यानंतर इशिका आपल्या घरी निघून गेली. आर्यनही कपडे बदलून छतावर गेला. त्याने जसं टी शर्ट काढली, त्याची बहीण म्हणाली, आर्यन, एवढं मारलं का मॅडमने तुला? मी उद्याच शाळेत येते. त्याच्या पाठीवर झडीचे ताजे व्रण होते. नाही दी, जाऊ द्या ना, चूक तर माझीच होती. आर्यन विषय बदलत म्हणाला, बोल, कुठं पडली फाईल? मी शोधते. कुठली फाईल? बघ, खोटं बोलू नकोस. मी तुला स्वतः मेहनत करताना पाहिलं आहे. कुणाला वाचवत आहेस तू? सांग, दीने थेट विचारलं. दी. आर्यन काही न बोलता चौकीवर जाऊन बसला. त्याला आता त्रास वाटत नव्हता, कारण ही वेदना त्याने इशिकाच्या जागेवर स्वतःला ठेवून स्वेच्छेने घेतली होती. ठीक आहे, थांब, मी ओळखून आलेप घेऊन येते. आई बनवत होती. दी असं म्हणून खाली गेली आणि आर्यन अगदी बेमनानं चौकीवरच आडवा झाला. त्यालाही कळलं नाही की तो कधी इशिकाला आठवू लागला. तो विचार करू लागला की जर इशिकाला हे सगळं सहन करावं लागलं असतं तर. अचानक त्याच्या पाठीवर एक ओळखीचा स्पर्श जाणवला आणि तो क्षणात उठून बसला. समोर पाहिलं तर इशिका होती, हातात औषधाची ट्यूब घेऊन. आर्यन स्वतःला तिच्यासमोर असं पाहून थोडं अस्वस्थ झाला. तर तू इकडे कशी? आर्यन टी शर्ट शोधू लागला. अरे कशी काय? जशी रोज येते, भिंत उडवून, ती अगदी बिनधास्तपणे म्हणाली आणि बोटावर औषध काढू लागली. टी शर्ट का घालतो आहेस? औषध तर लावू दे. बघ ना किती मारलं त्या जालिम मॅडमने. नाही, मी ठीक आहे. तू जा यार, दी येईल, बरं नाही वाटेल. आर्यन तिच्या स्पर्शाने वितळू नये यासाठी स्वतःला थोपवत होता, कारण त्यालाही कळत नव्हतं की अचानक त्याला काय झालं होतं. हं, काय म्हणतोस तू? मी तर रोजच येते इथे. सोनूदी काही नवीन नाही आहे. इशिकाला काहीच समजलं नाही. हे सांग, तू वर्क केलं का नाही? तिने विषय बदलला. सॉरी यार, तो ना मॉनिटर म्हणजे अक्षत, त्यानेच सांगितलं की तो करून आणेल. मग मी आरामात डान्स क्लासला जाऊ लागले. तुला माहीतच आहे ना, अभ्यास माझ्याच आवाक्याबाहेरचा आहे. मी तर 12वी कसंबसं पास होईन. ती हात हवेत फिरवत बेफिक्रीने बोलत होती. अक्षत हा तोच मुलगा होता ज्याचं लक्ष सतत इशिकावर असे. इशिका त्याची क्रश होती. ही गोष्ट आर्यनला आधीच माहीत होती आणि त्याच कारणामुळेच त्याने आपल्या क्लासमध्ये फेल होण्याचा निर्णय घेतला होता, इशिकाच्या बरोबरीत यायचं म्हणून, कारण अक्षतचे इरादे काही चांगले नव्हते. इशिकाच्या डोक्यात मस्ती होती, पण अक्षतच्या नजरेचा काही भरोसा नव्हता. काय सुचलं कुणास ठाऊक, आर्यनने अचानक इशिकाचा हात पकडला आणि तिला भिंतीवर लावलं. अक्षतपासून लांब राहशील तू. तो संतापात होता, पण आवाज थोडा संथ पण खूप कठोर होता. पण इशिका काही बोलणारच होती तेवढ्यात आर्यनने भिंतीवर हात आपटून म्हणाला, मी म्हणालो ना, लांब राहा आणि अभ्यासावर लक्ष दे. आर्यनच्या डोळ्यात स्पष्ट राग होता. इशिका घाबरून गेली होती. ज्या क्षणी आर्यनची बहीण जिन्याने वर येत होती, तिने पहिल्यांदाच आर्यनला असं पाहिलं. ती त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करत होती. आर्यनला आपल्या वागणुकीची जाणीव झाली. त्याने लगेच सॉरी म्हटलं आणि मागे सरकला. इशिकाही काही न बोलता भिंत उडवून आपल्या घरी निघून गेली. हे काय होतं? दीने वर येऊन विचारलं, तर आर्यन गडबडून गेला. दी, ती इशिका आली होती. तो इतकंच म्हणाला आणि मागे वळला. माझ्याही लक्षात आलं, पण तू काय करत होतास? ताई, तिच्यासाठीच तर तू असाइनमेंटची फाईल गमावलीस ना? ती आर्यनसमोर येऊन म्हणाली. गमावली कुठं? तिलाच तर दिली. अचानक तो खरं बोलून गेला आणि आपलं डोकं धरून खाली बसला. आर्यन, खरं बोलतोयस ना? आर्यनच्या एका पाठोपाठ एक वागण्यामुळे तिला विश्वासच बसत नव्हता. ठीक आहे, ती खोल श्वास घेत म्हणाली. हं दी, तिला मार पडली असती तर? आर्यनच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले आणि त्याच्या बहिणीला आता तिच्या संशयावर विश्वास बसू लागला. पण ती काही बोलली नाही. इकडे ये, लेप लावते तुला, ये. नाही दी, असाइनमेंट पूर्ण करायची आहे, तेही 2 दिवसात. पण तू का?
ती काही बोलणार होती, पण त्याआधीच आर्यन निघून गेला. या मुलाच्या डोक्यात काय चाललंय, ती विचार करू लागली. आर्यन आपल्या खोलीत गेला आणि असाइनमेंट करायला लागला. त्याला इशिकाचे शब्द आठवत होते. अक्षत म्हणजे हे, पण अक्षत ठीक नाही. कसा पाहत होतो इशिकाकडे, तो विचार करू लागला. मग लगेच स्वतःलाच म्हणाला, हां, पण तू एवढा का विचार करतो आहेस? शांतपणे असाइनमेंट कर, नाहीतर यावेळी त्या हिटलरपासून वाचणार नाहीच. संपूर्ण आठवड्याचं काम त्याला 2 दिवसात पूर्ण करायचं होतं. वरून शरीरावर माराचे व्रण. काम करत करत तो तसाच झोपून गेला. सकाळी त्याच्या बहिणीने त्याला उठवलं सुद्धा नाही. आणि जेव्हा इशिका आर्यनला शाळेसाठी बोलवायला आली, तेव्हा तिनेच तिच्या हातात लिव्ह ॲप्लिकेशन दिलं. इशिकाची खूप आठवण आली आर्यनला, कारण ते दोघं रोज एकत्र शाळेला जायचे. ती एकदा तरी त्याला पाहून जावं असं वाटत होतं तिला, पण वेळ होत होती म्हणून ती निघून गेली. आर्यन दुपारी उठला आणि पटकन फ्रेश व्हायला गेला, पण घरड्याकडे नजर गेल्यावर तो जोरात ओरडला, मम्मी, हे काय केलं तुम्ही? मला उठवलं का नाही कोणी? आपली अवस्था बघ आधी. त्याची दी आली आणि म्हणाली. दी? तो खोल श्वास टाकून म्हणाला. इशिका? त्याचं बोलणं संपण्याआधीच दी म्हणाली. आली होती. तुझं लिव्ह ॲप्लिकेशन मीच दिलं तिच्या हातात. आर्यन विचार करतच राहिला. म्हणजे ती आज एकटीच गेली? त्याला आठवलं, एकदा इशिकाला ताप आला होता तेव्हा तोही तिच्यासोबत सुट्टी घेऊन घरीच थांबला होता. त्यावर त्याच्या बाबांनी किती रागावून त्याला मारलं होतं. पण त्याला काही फरकच पडला नव्हता, कारण इशिकाशिवाय कुठेही जायचं त्याला आवडत नव्हतं. आर्यन, तुला काय होतंय? इशिका वेगळी आहे तुझ्यापासून आणि तू वेगळा आहेस तिच्यापासून. जास्त विचार करू नकोस. तो ब्रश करत असताना स्वतःशीच आरशात बघत विचार करत होता. तेवढ्यात त्याच्या डोक्यात विचार आला. अक्षत? तो पटकन आंघोळीला गेला. आर्यन, तुझं डोकं खराब आहे का? लिव्ह मिळाली आहे ना तुला, आता का जातोयस? त्याच्या दीदीने त्याला शूज घालताना थांबवलं. दी, जायचं खूप गरजेचं आहे. तो पटकन म्हणाला. का गरजेचं आहे? आणि नाही केलंस तर काय होणार आहे? तिने संशयाने विचारलं. तो गप्प झाला. इशिका लहान नाही आहे आर्यन, तिला एकटीच राहू दे, दीने स्पष्टच सांगितलं. त्यामुळे आर्यन काहीच बोलू शकला नाही आणि तो परत आपल्या खोलीत निघून गेला. दी त्याच्याकडे पाहतच राहिली. बरोबरच तर म्हणाली दी, ती लहान नाही आहे, स्वतःची काळजी घेऊ शकते. मला एवढा विचार करणं टाळायला हवं. तो स्वतःला समजावत असाइनमेंटची फाईल घेऊन छतावर गेला, पण त्याचा डोळा अजूनही इशिकाच्या छताकडेच होता. तीच तिथेच दिसत होती. लहानपणी उन्हाळ्यात जेव्हा दुपारी सगळे झोपायचे, तेव्हा ते एकमेकांच्या छतावर खेळायला जायचे, उन्हाची पर्वा न करता बेफिकीरपणे. पावसाळ्यात कागदाच्या होड्या करून एकमेकांच्या छतावर फेकायचे. हिवाळ्यात कोवळ्या उन्हात संपूर्ण सुट्ट्या छतावरच घालवायचे. उफ, सगळे ऋतू त्यांनी एकत्र घालवले होते. इशिका लहानपणापासून आर्यनसाठी त्याची स्वतःची होती, म्हणूनच त्याने कधी कोणाशी मैत्री केलीच नाही. तो हा हक्क कोणालाही देऊच शकत नव्हता आणि देऊ इच्छितही नव्हता. पण इशिका पूर्ण वेगळी होती. ती आर्यन सोबत असताना त्याच्यासारखी वाटायची, पण एकटी झाली की पूर्णपणे वेगळी. ती इशिका बनायची, अशी इशिका जी कोणाला जवळ मानत नसे, कोणाचीही पर्वा करत नसे. ती फक्त मुक्त राहायला हवी, हेच तिचं तत्त्व. कधीकधी आर्यनलाही तिचं समजणं अवघड वाटायचं. आर्यन त्या छताकडे पाहत काय विचार करत होता कोण जाणे, पण त्याच्या हातात पेन्सिल चालायला लागली आणि पाहता पाहता कोऱ्या कागदावर त्याने छतावर उभ्या असलेल्या स्वतःची आणि इशिकाची एक सुंदर चित्र रेखाटले. त्याला स्वतःच आश्चर्य वाटलं. हे मी कसं केलं? तो स्वतःच्याच या कृतीने घामाघूम झाला. तो चित्र पाहत स्वतःला समजून घेण्याचा प्रयत्न करत होता, पण जेव्हा काहीच समजलं नाही तेव्हा त्याने डोकं हलवून तो पान 4 पाई खाली ठेवून असाइनमेंट पूर्ण करायला घेतली. काम करता करता संध्याकाळ झाली. त्यांचं काम जवळपास पूर्ण झालं होतं. तो खाली जायला निघालाच होता की त्याच्या डोळ्यावर कोणाचा तरी नाजूक स्पर्श जाणवला. ती स्पर्श ओळखीचा होता. त्याच्या हृदयाच्या ठोक्यांमध्ये एकदम असंतुलन आलं. तो आपल्या ओठांवर जीभ फिरवत म्हणाला, इशिका, तू दरवेळी मला कसं ओळखतस रे इतक्या सहज? इशिका हसत त्याच्या समोर उभी होती. ती पिंक रंगाची फ्रॉक घातलेली होती, जी गुडघ्यापर्यंत होती. अचानक तिचे गोरे पाय बघून आर्यन गडबडला. तो मनात म्हणाला, तुझ्या प्रत्येक सवयीची मला खबर आहे. तो काही न बोलता निघून जाणार होता तेवढ्यात इशिकाने त्याची बाहू पकडली. आत्तापर्यंत रागावलेला आहेस का? सॉरी बाबा. इशिकाने ज्या पद्धतीने आर्यनचा हात पकडला होता त्याला तिच्या जवळीकीत काहीतरी वेगळंच जाणवलं, म्हणून तो चेहरा वळवून उभा राहिला. इशिका म्हणाली, अरे हो, माहिती आहे तुला,
तो अक्षत? काय केलं त्याने? ही गोष्ट ऐकून आर्यन पटकन बोलून गेला. अरे भडकतोयस कशाला? काही नाही केलं त्याने. कमीना आहे तो. माझं काम करून आणलं नाही ना, म्हणून आज मी स्टाफ रूममध्ये त्याच्या फाईलवर पाणी सांडलं. मग मॅथ्सच्या मॅडमने पूर्ण क्लाससमोर त्याची फाईल उघडून दाखवली. सगळी कोरी झाली होती. तू त्याची धुलाई मिस केली यार. इशिकाच्या डोळ्यात चमक होती. आर्यन अवाक झाला. काय? तू त्याची फाईल खराब केलीस? पण का? कारण त्याने माझी फाईल तयार करून दिली नव्हती आणि त्यामुळेच तुझ्यावर मार पडली होती ना. तर आज मीच त्याची वाट लावली. ती शरारती हसत म्हणाली. आर्यनचं हृदय धडधडायला लागलं. मन एकदम हलकं वाटायला लागलं. हे सगळं इशिकाने माझ्यासाठी केलं. तू कसा आहेस आता? इशिका काळजीने त्याच्या गालावर हात ठेवून म्हणाली. मी ठीक आहे. आर्यन तिच्या स्पर्शाला टाळू पाहत होता. काय झालंय तुला कालपासून? काटे लागलेत का रे माझ्या हाताला? असं काय वागतोस? तिला आर्यनचं वागणं खूप विचित्र वाटत होतं. काही नाही, तू घरी जा. अंधार पडतोय. कोणी पाहिलं तर बरं नाही वाटणार. तो थोड्या गंभीर सुरात म्हणाला आणि तिला तिच्या छताच्या भिंतीपर्यंत पोचवून आला. अगं अजीब काय आहे? रोजच तर भेटतो आपण. ती पुटपुटत निघून गेली. तेव्हा आर्यनने सुटकेचा निश्वास टाकला. आर्यन वयाने इशिकाहून मोठा होता. त्याच्यात आधीच बदल यायला लागले होते. पूर्वी बालपणात गोष्टी निराळ्या होत्या, पण ते दोघेही लहान होते आणि खेळणं मस्ती करणं हेच सगळं होतं. पण आता ते मोठे होत होते. लोकांची नजर त्यांच्यावर वेगळीच व्हायला लागली होती. पूर्वी आर्यन इशिकाला आपली सगळ्यात जवळची मैत्रीण मानायचा, पण अलीकडे तिची जवळीक काहीतरी वेगळाच भाव देत होती, ज्याला काय नाव द्यावं हे त्यालाही समजत नव्हतं. अक्षतच्या प्रकारानंतर आर्यन इशिकाकडे अधिकच ओढला जाऊ लागला. त्याला वाटू लागलं की कदाचित इशिकाच्या मनातही काही आहे, पण इशिकाने हे सगळं फक्त मस्ती आणि मैत्रीच्या भावनेतून केलं होतं. पण आर्यन त्याचा चुकीचा अर्थ लावू लागला होता. अशातच त्यांचे प्री बोर्ड परीक्षाही पार पडले. परीक्षांमध्ये आर्यनने इशिकाची पूर्ण मदत केली होती. अक्षत त्या घटनेनंतर इशिकापासून लांब राहायला लागला होता. आता त्यांच्या बोर्ड परीक्षाही पूर्ण झाल्या होत्या. सुट्ट्यांमध्ये इशिका तिच्या आजीच्या घरी गेली होती. आता आर्यन पूर्ण एकटा पडला होता. तिच्याशिवाय त्याचं काहीच मन लागत नव्हतं. तो इशिकाच्या घरी जाऊन तिच्या आईला विचारायचा. तेव्हा त्या हसून टाळत म्हणायच्या, आता तर गेली आहे, लवकरच येईल. त्यांना आता आर्यनचं रोज येणं कळू लागलं होतं. त्याने आर्यनच्या मम्मीसोबत बोलणंही केलं होतं की 12वी संपली की दोघांचा साखरपुडा करूया. आर्यनच्या मम्मी खूप खुश होत्या. त्यांना सुरुवातीपासूनच इशिका आवडायची. पण आर्यनच्या मोठ्या बहिणीला मात्र ही गोष्ट समजत नव्हती. कारण लहानपणातलं नातं असं किशोरवयाच्या उंबरठ्यावर बांधून टाकणं योग्य वाटत नव्हतं. अजून दोघांती योग्य समजही नव्हती. पण आर्यन या गोष्टींपासून अनभिज्ञ नव्हता. पण त्याला जाणून घ्यायचंच नव्हतं, कारण त्यालाच माहिती नव्हतं की त्याला नेमकं हवं काय आहे. खरं तर वेळ निघून गेला होता. त्यांच्या सुट्ट्याही संपल्या होत्या. आर्यनच्या मोठ्या बहिणीचा साखरपुडा होणार होता. आर्यनला पक्का विश्वास होता की आज इशिका नक्की येईल. तो सगळी धावपळ सुरू असतानाही दरवाजाकडे नजर लावून बसला होता. साखरपुड्याची विधी सुरू होण्याआधी तो एका खोलीत काही सामान आणायला गेला होता. पुन्हा परत आला तेव्हा त्याच्या डोळ्यांवर विश्वासच बसला नाही. त्याच्या आजीच्या शेजारी इशिका बसलेली होती. लाल अनारकली सूट घातलेली. ती आज प्रचंड सुंदर दिसत होती. आर्यनने तिला 2 महिन्यांनंतर पाहिलं होतं. तिचं वय आता तारुण्याच्या उंबरठ्यावर येत होतं. स्वीट 16ची झलक तिच्या चेहऱ्यावर उमटली होती. गोल चेहरा आता थोडासा गुलाबी झाला होता. डोळ्यात काळे काजल, ओठांवर हलकी रेड लिपस्टिक, खांद्यापर्यंत आलेले केस हलक्याशा वेणीत गुंफलेले. संपूर्ण रूपाने ती खूपच गोड दिसत होती. आर्यनने तिला आज पहिल्यांदाच इतकं सजलेलं पाहिलं होतं. त्याचं हृदय जोरात धडधडायला लागलं. दूर बसलेली इशिकाची नजर जेव्हा आर्यनवर गेली तेव्हा ती पटकन दुपट्टा सांभाळत त्याच्याकडे आली. ती त्याच्याकडे येताना पाहून आर्यन लाजून पटकन एका खोलीत लपून गेला. जणू काही चोरी पकडली गेली असावी. ए, तू पळून का गेलास मला पाहून? इशिका त्याच्या मागे जाऊन म्हणाली. अरे, तू तू कधी आलीस? आर्यन अनभिज्ञ असल्यासारखं म्हणाला. आत्ता आले. ब्युटी पार्लरमधून आले आहे. छान दिसते ना मी? इशिका दुपट्टा फिरवत गोल गोल फिरत विचारत होती. आर्यनने डोळे मिटून उत्तर दिलं. कंजूस कुठला. एखादी ढंगाची तारीफ तरी कर. थोडंसं थांबून ती हसत म्हणाली. ए, तू पण खूप हँडसम दिसतोयस रे आज. आर्यनने आज कुर्ता पायजामा घातला होता. आता तो आधीपेक्षा खूप मोठा वाटत होता. चांगली बॉडी, हलकी दाढी, बदललेली हेअरस्टाईल, कुर्त्याच्या बाह्यांची फोल्ड केलेली स्टाईल, सगळं काही बदललं होतं. फक्त एकच गोष्ट बदलली नव्हती. त्याच्या डोळ्यातली ती लाज,
जी इशिकासमोर कधीच सरळ होऊ शकली नव्हती. हां, समर हॉलिडेमध्ये जिम जॉईन केली होती? तो ट्रेमध्ये सरबत ठेवत म्हणाला. ओहो, जिम, हॉलिडे? तू तर पुढंच निघालास. ती त्याच्या खांद्याला खांदा लावत म्हणाली. इशिका, रिझल्ट आल्यानंतर आपल्याला 11साठी विषय निवडावे लागणार आहेत. त्याने मुद्द्याचं बोलणं काढलं. कसला निवडायचा? मला आधीपासून माहीत आहे की अभ्यास माझ्या बसचा नाही, म्हणून सरळ आर्ट्स घेणार. जास्त मेहनत नाही लागणार. पासिंग मार्क्स येतीलच. ती तिची वेणी हलवत बोलली. नाही, तू कॉमर्स घेणार माझ्यासोबत. त्याच्या आवाजात स्पष्ट आदेश होता. हां, मी कॉमर्स घेणार आणि मला माहितीच नाही? ती विचारात पडली. हां, कारण मी सांगतोय. पण तुला अभ्यास करायचा नाही हे मी मानू शकत नाही, कारण शिक्षण फार महत्त्वाचं आहे. हे तुला मानायलाच लागेल. आयुष्यात पुढे काही सांगता येत नाही, म्हणून तुला अभ्यासावर लक्ष द्यायलाच हवं. यानंतर पुढे काय झालं ते पहा आपल्या कथेच्या पुढच्या भागामध्ये. पण तोपर्यंत तुम्हाला हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.